आघाडीपर्यंत पोहोचू शकत नाही तरी एकाकी देऊन देखील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष कोल्हापूरमध्ये नाही, आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू, परंतु उलट्या बाजूला महायुतीची प्रचंड ताकद, मग सत्तेचा गैरवापर असेल, पैशाचा वारेमाप वापर असेल, परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली. कोल्हापूरकरांनी 3,29,000 काल मतदान झाले. आमच्याकडं आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल, परंतु किमान 1.5 लाखाच्या पुढं मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले. आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, एक उमेदवार आमचा 16 मताने पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडासुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटं आले असते तर बहुमत झालं असतं. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. तर आकड्याच्या खेळाचं जर गणित बघितलं तर सतेज पाटील भारी पडलेले दिसत आहेत. नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन. मी भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ही ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस घरी असं एखादी नाही, त्यांनी 75 का 78 सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या. त्या भाजपच्या फक्त 26 सीटा आलेत, शिंदे सेनेच्या 15-16 आलेत आणि NCPच्या 4 आले. मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुती म्हणून लढला. तुम्ही एकटं लढायचं असतं मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे. त्यामुळं आमचं जे यश आलेलं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्त्वाचं असतं, परंतु 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं. शेवटच्या दिवसामध्ये या सगळ्या जागा आल्या, 38 जागा खरं तर बहुमत आपल्याकडे येणं अपेक्षित होतं, मात्र त्या आल्या नाहीत. मात्र कुठं कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटतं किंवा काय त्याची कारणं आहेत? नाही, अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला, किंवा त्या 2 वॉर्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही, तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला. आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही आत्ता आमचे जे पराभूत झालेले आहेत वॉर्ड, तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसला आहे. अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता. खरं तर राष्ट्रवादी, शरद पवार चंद्र त्यांचा गट आणि आप हे जर सोबत असले नाही, त्यांची पडलेली मताचा विचार केला मी. आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचं नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे आहेत पुढच्या राजकारणामध्ये. ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल. जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल. परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळं परिणाम झाला का, अपक्षांच्यामुळं झाला का, जनसुराज्यमुळं झाला, हे आता आकडेवारी आल्यावर कळेल. करण्याचा प्रयत्न जुळाजुळीला कोणी यायला तयार आहे आमच्याबरोबर? याच्या आधी धनंजय महाडिक कोल्हापूर शहर पुरोगामी म्हणत होते, मात्र आता पुरोगामी कोल्हापूर शहर नाही अशा पद्धतीचं कधी हिंदुत्वादी शहर आहे. काय कोल्हापूरकर काय नाही, असं म्हणता येणार नाही. हे काय आहे की हा तांत्रिक विजय, म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं, 150 मतं, आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे. त्या विचारानंच पुरोगामी नाही आहे असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.